जू लागले. श्रीकृष्ण स्वामी परब्रह्म स्वरूप, सर्वज्ञ आणि नेहमी आत्मरूपात रमणारे, भक्तांवर कृपा करणारे असे लोकांना वाटू लागले. ते नेहमी हसतमुख, प्रसन्नमुख, शांत वृत्तीत रममाण होत. ते अंगाने ठेंगणे आणि कांतीने तेजपुंज होते. भावनिक, कामनिक लोकांची गर्दी त्यांच्या भोवती जमू लागली. परंतु निष्काम भक्ती करून पारमार्थिक कल्याण फारच थोड्या लोकांनी साधले. मनुष्य रूपाने प्रकट होऊन दूरदूरच्या भक्तांची संकटे ते दूर करीत. श्रद्धापूर्वक शरण गेल्यास त्यांच्या मनातील आशयाचे, त्यांच्या मनातील प्रश्नांची ते उत्तर देत. त्यांचे मन ओळखत. तथापि जग विविध आहे. काही श्रीकृष्ण स्वामींना मदांधपणे पीडा देत, त्रास देत. कोणी त्यांना वेडा म्हणत, तर कोणी त्यांची निंदा करीत.